इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहराच्या प्रमुख रस्त्यांची पावसाच्या पाण्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकीस्वारांचे दररोज अपघात होत आहे. शहरातील खड्ड्यांची परिस्थिती बिकट असल्याने त्याचे खापर नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागावर फोडलं जात आहे. मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याची परिस्थिती नाकारता येत नाही. परिणामी शहरातील खड्ड्यांना केवळ नाशिक महानगरपालिकेचा बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा प्रचार करणं चुकीचं ठरत आहे आणि त्याला कारणही तसेच आहेत. मुळात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहरात जवळपास 27 ठिकाणी रस्त्यांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर एकेरी वाहतूक सुरू आहे. मुळात हे सर्व रस्ते तयार करताना पाणी ड्रेनेज, CCTV, वीज महावितरण, फायबर ऑप्टिक आणि महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडच्या कनेक्शनसाठी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. नवीन रस्ते तयार करताना वरील 7 नागरी सुविधा पुरवण्यासाठी कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याचं रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण समितीने रस्त्यांच्या कामासंदर्भातील ठेकेदारांना वेळोवेळी सूचना देणे, त्यांच्याकडून विधित वेळेत काम करून घेणे अपेक्षित आहे. मात्र सिंहस्थ प्राधिकरण समिती आणि 7 युटिलिटीच्या ठेकेदारांमध्ये सुसंवाद नसल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारून नाशिक महानगरपालिकेतील बांधकाम विभाग खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र खड्ड्यांना जबाबदार धरून केवळ महापालिकेच्या बांधकाम विभागाला दोष देता येणार नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री पवार, कुंभमंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेराडके, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभायुक्त शेखर सिंह उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या खड्ड्यांना MNGL जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. आज आम्ही MNGLच्याही लोकांना बोलवलं होतं. नाशिकमधला मुख्य प्रॉब्लेम हा MNGLमुळे झाला आहे. सगळे रस्ते MNGLला आपण पाईपलाईन टाकण्याकरता मान्यता दिली होती आणि ती महत्त्वाची आहे गॅस पाईपलाईन. त्या गॅस पाईपलाईन टाकल्यानंतर घरोघरी जे कनेक्शन द्यायचे आहेत त्याला ते उशीर लावत असल्यामुळे जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल, म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही आणि कनेक्शन अतिशय धीम्या गतीने ते देत आहेत. फक्त 44,000 कनेक्शन त्यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत 2 लाख कनेक्शन पूर्ण होणं अपेक्षित होतं. एकूण 4 लाख कनेक्शन आहेत, पण 2 लाख आत्तापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. ते काही त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे त्यांनाही अतिशय खडसावून सांगण्यात आलेलं आहे. त्यांना एक प्लॅन तयार करायला सांगितलेला आहे. त्या प्लॅनच्या अंतर्गत त्यांनी ते काम करावं असं अपेक्षित आहे. इतर आपल्याला कल्पना आहे की आत्ता एकाच वेळी कुंभमुळे खूप कामं नाशिकमध्ये चाललेली आहेत. मल्टिपल एजन्सीज काम करत आहेत आणि आत्ताचं कामाची गती आणि आपल्याकडे असलेला वेळ हे पाहता आपल्याला खूप जास्त समन्वय न करता फास्ट ज्या गतीने जे काम करतात त्यांना काम करू द्यावं लागतं आहे. याचेही काही प्रश्न निर्माण झाले आहेत. तथापि महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी सायनेजेस लावले पाहिजेत, बोर्ड लावले पाहिजेत. सातत्याने रोड मोटरेबल तरी राहतील अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आपल्या माहितीकरता एक मात्र निश्चितपणे सांगतो की विशेषतः जवळपास युद्धामुळे 3 महिने डांबराचं प्रोडक्शन हे बंद होतं, डांबर उपलब्ध नव्हतं. आता मी विशेष पत्र केंद्र सरकारच्या सगळ्या कंपन्यांना दिलं आहे आणि कुंभमेळ्याकरता डांबर राखून ठेवावं, त्याची क्वांटिटी पण आपण दिली आहे. आम्ही ॲडव्हान्स पैसे आपल्याला द्यायला तयार आहोत. आमच्याकरता ते राखून ठेवावं अशा पद्धतीची विनंती. एकूणच नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्वच खड्डे बुजवण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले असले तरी खड्ड्यांना केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाला दोष देणे चुकीचं असल्याचं चर्चा महापालिका आवारात सुरू आहे. शहरातील रस्ते तयार करण्याच्या महत्त्वाच्या 7 नागरिक सुविधा देणाऱ्या ठेकेदारांमध्ये सुसंवाद घडला तर लवकर
नाशिक शहर खड्डेमुक्त होऊन आरामदायी प्रवास करू शकणार आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.